चांगला कमबॅक केला आणि फिल्डिंग आणि बॉलिंग खूप चांगली केली. अरबाजनी बॉलिंग खूप चांगली केली. पॉन्टिंगनी, बंटूबाईनी, सुविधानी सर्वांनीच म्हणजे आपले 100% दिले आणि टीम वर्क्स मेक टीम वर्क्स. उद्याचा दिवस म्हणजे नॉकआउट स्टेजमध्ये खेळण्यासाठी येणार आहात तर संघाला काय संदेश द्यावा असं वाटेल? जसे खेळ तसेच मेहनत करत राहा. सर्वांनी आपलं 100% द्या. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला उद्याच्या दिवसासाठी. तर हा होता यश वैती, निर्मल सीसीचा अपकमिंग यंगस्टर आणि कॅप्टन सुद्धा. पुढील म्हणजेच उद्याच्या दिवसासाठी तुम्हाला सर्व टीमला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट मॅच कडे आपण घेऊन चाललेलो आहोत. आणि मैदानाच्या आतमध्ये एक मजेशीर गोष्ट म्हणजेच या मैदानावरती ज्यांनी पहिल्या सीझन पासून सर्वात जास्त वेळा पंचांची भूमिका पार पडल्याचे 2 अंपायर मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला गंभीर पाटील आणि दुसऱ्या बाजूला किशोरदादा पाटील. क्या बात है. साहेबा बी आणि त्यांच्या समोर आहे दत्तगुरु नवापूर. या ऐकूयात पहिल्या इनिंगसाठी कौस्तुभ मेहर यांना. थँक्यू भरत सर. ऑफ स्टंपच्या बाहेर येस पुन्हा एकदा येतोय वाईट चेंडू. एक चेंडूचा खेळ झाला. 3 धावा धावपलकावर. 2 सलामीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. त्या बाजूला आहे अपकमिंग यंगस्टर पंकज मेहर नॉन स्ट्राईक हँडला. तर स्ट्राईक हँडला अक्षय पाटील. अक्षय पाटीलचा बोलबाला या डीसीसी नवापूर या गावामध्ये खूप राहिला गेलाय. आणि आता बघूया कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय हे सुद्धा बघणं खूप महत्त्वाचं असेल. ऑन साईडला दिशा दिली गेले तोपर्यंत सिंगल रन. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण होते. सुरुवात चांगली आहे बघा. पहिल्या 3 चेंडूमध्ये 5 धावा धावपलकावर. पहिलं षटक मार्गस्थ आहे. साईबा बी संघ घरच्या मैदानावर. निर्मळ संघाचा कर्णधार ऋषिदादाशी संपर्क साधायचा आहे. निर्मळ संघाचा कर्णधार आपण ऋषिदादा देसाई यांची संपर्क साधायचा आहे. येस पुन्हा पुन्हा चुकी 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 आणि फक्त चुकी झाली गेले. पुन्हा एकदा ऑप्शन जास्तच बाहेर येतोय. सूरज दाभाडे ॲज अ कॅप्टन घरच्या मैदानावर याचा रोल म्हणून पहिले षटक घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय डिफेन्सिव्ह मोड मध्ये. तोपर्यंत सिंगल रन. सुरुवात चांगली आहे. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत साईबा क्रिकेट क्लब आयोजित साईबा प्रीमियर लीग 2024 सीझन 5 आलेल्या सर्व खेळाडू क्रीडा रसिकांचे हार्दिक स्वागत आहे या SPL सीझन 5 मध्ये. 7 धावा धावपलकावर. हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली गेले. चेंडू फील्ड करतोय तोपर्यंत 1 धाव. धावसंख्या 1 ने पूर्ण. घरचं मैदान आहे आणि घरच्या मैदानावर माहोल बनलाय. परंतु समोर संघ जो प्रथमच लीग फॉर्मॅट मध्ये पहिल्यांदा उतरलाय दत्तगुरु नवापूर संघ. पुन्हा एकदा दिशा दिली गेली चेंडूला तोपर्यंत चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. तर अखेरच पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरच 9 धावा धावपलकावर. जाऊया डीजी कडे, ऐकूया आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू डीजे. पंखा फिरलाय. पंखा फिरलाय म्हणजे पॉवर प्ले इज ऑन. साईबा बी घरच्या मैदानावर जसा सामना सुरू झालाय त्याचं वाढत्या प्रेक्षकांची गर्दी सुद्धा जमली गेले. आणि बघूया आता सुमित सिद्धार्थ वारंगांना विनंती असेल की त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हावं. सिद्धार्थ वारंग प्लेयर्सचा एक नामांकित खेळाडू, एक धडाडकाबाज खेळाडू यांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे. सिद्धू सुमित कदम नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर मिस्टर. दुसरं षटक घेऊन 9 धावा धावपलकावर. पॉवर प्ले ऑन झालाय. पंखा फिरला गेलाय. पहिला चेंडू ऑफसाइड दिशेने टॅपच्या चेंडूला ड्राईव्ह केलंय. येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडू. पहिला चेंडू डॉट बॉल आला गेलाय. पुन्हा एकदा सुमित कदम सज्ज होतोय. शॉर्ट चेंडू ड्राईव्ह केला ऑफसाइड दिशेने. चेंडू निघून गेला. सीमार गप्पार. चौकार. 4 धावा. जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. थँक्यू डीजे. जर काय 2 चेंडूमध्ये 2 विकेट घेतले तर रणजितदादा पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे.
बघा पारितोषिक लागली गेल्यात, लगावले गेल्यात. याचं कारण आहे घरच्या मैदानावर साईबाबीचा संघ खेळतोय, क्राऊडचं जमलं गेलंय, परंतु अक्षरच्या बॅट मधून चौकार आलाय. चौकाराने 13 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा तोच फटका एक्झिक्यूट केला गेलाय, परंतु यावेळेला काय जबरदस्त एफर्ट लावलं गेलंय. मैदानाच्या आतमध्ये टाळ्या वाजतायत, दोन्ही संघाकडून टाळ्या वाजतायत, प्रेक्षकांकडून टाळ्या वाजतायत. धावसंख्या 1 पूर्ण 14 धावा धावपलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. पॉवर प्रति षटक ऑन आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही चेंडूवर, तोपर्यंत 1 धाव धावपलकावर. पुन्हा एकदा जर काय सुमितने विकेट यावेळेला पुन्हा एकदा चेंडू इंटू गॅप, सीमा गप्पात चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. काय जबरदस्त सुरुवात आहे. 19 धावा धावपलकावर. साहेबा टीम बी संघ चर्चेस भाग पडलाय. अक्षय पाटील वन ऑफ द ग्रेट प्लेअर म्हणून या खेळाडूची काय ओळख आहे. आज 2 वर्षांनी मैदानामध्ये उतरतोय आणि प्रथमच लीग फॉर्मॅट मध्ये पहिल्यांदा उतरतोय, परंतु ज्या प्रकारे सिद्ध करून दिलंय तो अतिशय वाखाणा खेळ आतापर्यंत स्मृतीच्या पहिल्या 2 चेंडूमध्ये करून दाखवलाय. जर का या चेंडूवर चौकार लगावला तर किशोर जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 19 धावा धावपलकावर. मोठा फटका समोर स्टेट डाउन ग्राउंड. व्हाट अ मॅग्निफिसंट बॅटिंग. अक्षय ऑन फायर. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा धावपलकावर. जाऊया डीजे कडे, एक मधुर संगीत ऐकूया आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. स्कोरर वैभव, स्कोरर वैभव, स्कोरर वैभव, वैभव वैभव. येस थँक्यू डीजे. व्हाट अ मॅग्निफिसंट स्टार्ट. काय जबरदस्त सुरुवात आहे. जर काय 3 चेंडू मध्ये 3 चौकार लगावले तर राजन स्पोर्टचे ऑनर मृदुल मेहर यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आजच्या दिवसामध्ये सुरुवात झाली होती, परंतु शेवट कुठपर्यंत होतोय बघा. जो संघ लीग फॉर्मॅट मध्ये पहिल्यांदा उतरलाय त्यांच्यासाठी पारितोषिक लागल्या, तर घरच्या मैदानावर खेळताना टीम साहेबा संघ यांच्यासाठी पारितोषिक लागले. काय घडेल, काय बिघडेल, येणारी कालवेल ठरेल, परंतु आतापर्यंत पहिल्या 2 षटकामध्ये दत्तगुरु नवापूर या संघाने हल्लाबोल चढवलाय. त्याचं कारण आहे अक्षय पाटील. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू, चेंडू ड्राईव्ह केला, चेंडू अडवला का तर येस चेंडू अडवलाय. तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 पूर्ण 24 धावा धावपलकावर. 3रं षटक मार्गस्थ आहे. 1 चेंडूचा खेळ झालाय. नवीन गोलंदाज मिस्टर जयेश गोलंदाजी मार्कवर आहे. दिशा दिली गेले, दिशा दिली गेले चेंडूला. पुन्हा एकदा पाठवलंय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावेसाठी माहोल बनलाय. आणि त्या माहोलचं कारण आहे विरारचा मानाचा वर्ल्ड कप म्हणून ओळखली जाणारी स्पर्धा साईबा प्रीमियर लीग, जी कालपासून आपल्या या भेटीला आले. आणि बघता बघता या स्पर्धेचं आयोजन ज्या पद्धतीने केले, खरोखरच ऋषिदा आणि संपूर्ण टीम साहेबाला मानावं लागेल. काय जबरदस्त आयोजन या स्पर्धेचं करून दाखवलंय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवला का तर येस चेंडू अडवलाय. गुड्डू. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. येस पंच स्टेप दिलाय. येस स्टेप आहे. निर्धाव चेंडू, नो रन. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं गुड्डू यांच्याकडून. बघता बघता 3 धावा आपल्यासाठी वाचवल्यात, परंतु सुरुवात या षटकामध्ये आतापर्यंत चांगली केली जयेशने. पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 धावा दिल्या. निर्धाव चेंडू आला गेलाय. हलक्या त्याने दिशा दिली गेले चेंडूला, दिशा दिली गेले. चेंडू फील्ड करतील तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 पूर्ण 26 धावा धावपलकावर. 4 चेंडूचा खेळ झालाय. 3रं षटक मार्गस्थ. इकडून रणनीती अक्षय पाटीलची कशा प्रकारे असणार आहे. लेग स्टंपच्या बाहेर, लेग स्टंपच्या बाहेर. येस पंच आमच्या दिशेने वळतायत. गंभीर सर सांगतात की वाईट चेंडू आहे, वाईट चेंडू आला गेलाय. 27 धावा, 27 रन. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आणि पहिला हादरा टीम दत्तगुरु नवापूर संघाला. अक्षय पाटील बॅक टू द पवेलियन गॉन. थँक्यू डीजे, थँक्यू. 3 चौकारासह काय जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करून दाखवली. 4 चेंडू मध्ये
10 चेंडूमध्ये 17 धावांचं योगदान. क्या बात आहे अक्षय पाटील. ब्रेक थ्रू आलाय आणि खऱ्या अर्थानं ब्रेक थ्रूची गरज होती. तो ब्रेक थ्रू टीम साहेबा संघासाठी आलाय. परंतु जयेशने सुद्धा या षटकामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी हाताळले. अवघ्या 3 धावा एका गडीच्या मोबदल्यात. 27 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2.5 ओव्हर. येणारे 7 चेंडू कशा प्रकारे असतील हे सुद्धा बघणं महत्वाचं असेल. ऑन साइडला जागा बनवली गेली. वेट अँड वॉच. धावची संधी. वेगवान थ्रो आणि फेकीला उत्तर आहे. जसं आलंय तसं जावं लागलंय. सागर मेन बॅक टू द पवेलियन. गॉन. डीजे मैदानी साहेबा संघाची है हवा. येस थँक्यू डीजे. डीजे एक मिनिट लक्ष द्यायचंय. या मॅच मध्ये फक्त साहेबाचं सॉन्ग म्हटलं पाहिजे. दुसरं कोणतंही लावू नको. घरचं मैदान आहे. माहोल सुद्धा बनला गेलाय आणि त्याचं उत्तर सुद्धा आपल्याला थोड्याच वेळात मिळणार आहे की कोण कोणावर बारी पडेल. परंतु 3 षटकाचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27 रन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मनीष मेहर कट केलाय. चेंडूला दिशा दिली गेली. तोपर्यंत सिंगल रन. चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावेसाठी गुड्डू मुस्तफा नवीन गोलंदाजी मार्कवर. 2 खेळाडूंमधून चर्चा झाली गेली. अपकमिंग यंगस्टर आहेत आणि बघूया या येणाऱ्या 5 चेंडूमध्ये किती धावांचं टार्गेट ठेवतील हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. परंतु सुरुवात चांगली केली होती पहिल्या 2 षटकामध्ये. परंतु जसा ब्रेक थ्रू आला गेला तर परंतु काय जबरदस्त षटक आतापर्यंत हाताळलं गेलं होतं. मिस्टर जयेशने फक्त 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. शेवटच्या अंतिम षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूचा खेळ झालाय आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावर. मोठा फटका मारायचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंगने हलक्यात आणि चेंडूला दिशा दिली गेली. तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण होते. 30 धावा धावफलकावर. 3 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचं आणि अंतिम षटक. मोठा फटका. कव्हर ड्राईव्ह. काय जबरदस्त फेकी आणि त्या फेकीला उत्तर आहे. अजून एक गडी बाद होतोय. पंकज बॅक टू द पवेलियन. गॉन. साहेबा संघाची है हवा. थँक्यू डीजे. थँक्यू. मोमेंटमला शिफ्ट कशा प्रकारे बनलं बघा. पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 22 धावा होत्या. परंतु त्यानंतरचं कमबॅक जे साहेबांनी केलंय ते अतिशय वाखाण्याजोगं आहे. आणि बघता बघता आतापर्यंत 30 धावा धावफलकावरती आहेत. पूर्णपणे बांधून ठेवण्याचा प्रयत्न यावले दत्तगुरु नवापूर संघाला केला. 1 धाव पूर्ण केली जाते. हलक्यात आणि चेंडूला सन्मान दिला गेलाय. तोपर्यंत सिंगल रन. शेवटचा आणि अंतिम चेंडू या पहिल्या इनिंग मधील. आतापर्यंत 31 धावा धावफलकावर आहेत. कुणाल मेहर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होते. काय जबरदस्त कमबॅक या मॅच मध्ये करून दाखवलं. ज्या प्रकारे सुरुवात होती असं वाटलं होतं की 40चा पल्ला मॅच मध्ये पार होईल. पण जसं षटक क्रमांक 3 आलं थोडसा या धावा संख्येवर घाम लगावलं गेलं. आतापर्यंत 31 धावा धावफलकावर. मोठा फटका ऑन साइडला. फेकी वेगवान होती. परंतु त्या फेकीला जर काय डायरेक्ट हिट झाला असं तर चित्र काय वेगळं असतं. परंतु त्या प्रकारचं काही घडलं नाही. तर अखेरच पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 32 धावा धावफलकावर. 33चं टार्गेट ठेवलं गेलंय दत्तगुरु नवापूर संघाने घरच्या मैदानावर. साहेबा बी संघाला जाऊया. एक मधुर संगीत ऐकूया आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. साहेबा क्रिकेट संघाच्या जमलंय काय बघना बात. साहेबा प्रीमियर लीग भरली थाटात विरार गावात. 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 एक भारी संघ उतरले मैदानी. अटीतटीची जंग पाहण्या मैदान भरलं प्रेक्षकांनी.
प्रेक्षकांनी ऋषी देसाई कॅप्टन भारी आला होता बात ऋषी देसाई कॅप्टन वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे या बहुजन विकास आघाडी पुरस्कृत साईबाब क्रिकेट क्लब आयोजित साईबाब प्रीमियर लीग 2024 सीझन 5 मध्ये, जिकडे घरच्या मैदानावर दत्तगुरु नवापूर संघाने टार्गेट ठेवले गेले 33 धावांचं. आणि बघूया या 33 धावा या मैदानावर चेस होतील की या धावा डिफेंड केल्या जातील. भरपूर सारे प्रश्न मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला आहे जतीन प्रभू, जतीन सोलंकी, तर नॉट स्ट्राईक एंडला आहे मनीष इंदोळेकर. आणि मनीषला प्रत्येक चौकारासाठी 50 रुपयाचं पारितोषिक असणार आहे यश यांच्याकडून. तर 3 चेंडू मध्ये लगातार 3 चकार लगावले मनीषने, तर जितेन कडनं 300 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. हितेन कडनं 300 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे, पारितोषिक लागले गेले. घरचं मैदान आहे, माहोल बनलाय आणि त्या माहोल मध्ये पाठला करत टीम साईबा संघाला 33 धावांचा. काय घडेल काय बिघडेल, सुरुवात झाली गेली, क्षेत्ररक्षक लावले गेले. तर पहिलं षटक घेऊन मंगेश तांडेल गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय, तोपर्यंत सिंगल रन, धावसंख्या 1 ने पूर्ण. सायबरच्या कोणत्याही खेळाडून 3 चेंडू मध्ये 3 चौकार लगावले तर हितेन यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि प्रत्येक चौकारासाठी बाबू यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. धावांचा श्रीगणेश झालाय. आणि बघूया इकडून पुन्हा एकदा मंगेश तांडेल सज्ज होते. शॉट चेंडू बॅकफुटर जाऊन चेंडू इनटू द गॅप, 2 खेळाडूला बेदूल, चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. ऋषी दादा देसाईचा साऱ्या जिल्ह्यात आहे गबगबा. ऋषी दादा देसाईचा थँक्यू डीजे, थँक्यू. काय जबरदस्त माहोल बनलाय. त्या माहोलचं उत्तर आहे विरारचा मानाचा वर्ल्ड कप म्हणून ओळखली जाणारी स्पर्धा जी आहे साईबा प्रीमियर लीग. आणि चौकार आलाय मनीषच्या बॅट मधून. पारितोषिक परेश कडनं प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे, घरचं मैदान का म्हटलं गेलंय. पारितोषिक वाढलेला आहे, सेन्सेक्स वाढलेला आहे. मोठा फटका ऑन साइडला, जागा बनवली गेले. फेकी होईपर्यंत सिंगल रन, धावसंख्या 1 ने पूर्ण होते. 6 धावा धावपलकावर, 3 चेंडूचा खेळ झालाय. काय घडेल, चांगली सुरुवात आहे आतापर्यंत टीम साईबा संघाकडून. परंतु मंगेश कमबॅक करायला जाणतो आणि मंगेशला शबलेला माहिती आहे कशा प्रकारे. लगातार 2 चौकारासाठी 1000 रुपयाचं बक्षीस रणजनदादा पाटील यांच्याकडून फलंदाजांसाठी. 7 धावा धावपलकावर, 4 चेंडूचा खेळ झालाय. पहिलं षटक मार्गस्थ. मंगेश पुन्हा एकदा सज्ज होते. शॉर्ट चेंडू बॅकफुट जाऊन पुन्हा त्या चेंडूला ड्राईव्ह केलाय. चेंडू अडवला का तर एक चेंडू अडवलाय. फेकी परे होईपर्यंत 1 धाव, धावसंख्या 1 ने पूर्ण होते. 8 धावा धावपलकावर, शेवटचा आणि अंतिम चेंडू, पहिलं षटक. मनीषने लगातार 3 चौकार लगावले तर हितेन कडून 500 रुपयाचं बक्षीस. थँक्यू. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होते. 8 धावा धावपलकावर, मोठा फटका समोरच्या दिशेने चेंडू अडवला का तर यस चेंडूला फेकी केली होती, परंतु यावलेला मंगेश तांडेल कुठेतरी चुकी करतोय. तर अखेरच पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा, पाठला खर्च 33चा. काय घडेल काय बिघडेल, जाऊया डीजे कडे आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा. हितेन साईबा प्रेक्षक हितेन, जिथे कौतुक करतात तिथे कमी आहे. पारितोषिक लावले गेले आहेत प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाची. 3 चौकार आणि परेश कडून पुन्हा एकदा पारितोषिक आले. प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. कुणाल मेहर पण आता ग्रेट बॉलर म्हणून या गोलंदाजीची ओळख आहे. आणि बघूया आता कशा प्रकारे कामगिरी करतोय. क्षेत्ररक्षक मध्ये थोडासा बदल केला गेला यावेळेला दत्तगुरु नवापूर संघाकडून, परंतु आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 9 धावा धावपलकावरती. सुरुवात चांगली आहे, ते तिचा पाठलाग करत असताना आतापर्यंत साईबा बी संघ. दिशा दिली गेले चेंडूला, पहिल्या चेंडूला चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी.
मनीषने जर का 3 चेंडूमध्ये 3 चक्कर लगावले तर सूरज यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. काय जबरदस्त चेंडू होता. असं वाटलं होतं मनीष इंदोलेकरला की चेंडू यष्ट्यांच्या बाहेर जाईल, परंतु त्या प्रकारचं नाही घडलं. एका टप्प्याने चेंडू योगेशच्या हातात गेलाय. निर्धाव चेंडू येतोय. पुन्हा एकदा कुणाल सज्ज होतोय. यावेळेला ऑप्शनच्या जास्तच बाहेर, जास्तच वलन घेतलंय. येतोय वाईट बॉल. मनीषच्या लगातार 3 चौकाराला 1000 रुपयाचं बक्षीस हितेनकडून लगावण्यात आलेलं आहे. 11 धावा धावपलकावर 2 चेंडूचा खेळ झालाय. दुसरं षटक मार्गस्थ. शॉर्ट चेंडू समोरच्या दिशेने. ओ व्हॉट अ मॅग्निफिसंट फील्ड. विक्रम तांडेल. हितेश तांडेल, व्हॉट अ फील्ड. थँक्यू. काय जबरदस्त एफर्ट, काय जबरदस्त एफर्ट लावले बघा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पुन्हा पाहू शकतो. समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला गेला होता, परंतु हितेश तांडेल काय जबरदस्त एफर्ट. 3 धावा वाचवल्यात. शरीराचा वेध ज्या प्रकारे आहे त्या प्रकारचं एफर्ट लावणं इतकंच सोपं नाही आहे. ते करून दाखवलंय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा कुणाल मेहर सज्ज होतोय. बॅकफुटर जाऊन चेंडूला ड्राईव्ह केले. अक्षर पाटील चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत 1 धाव. धावसंख्या 1 ने पूर्ण. मनीषने जर चौकार लगावला तर राहुल ठाकूर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. हितेश तांडेलसाठी पारितोषिक आले. चौकार ज्या प्रकारे क्षेत्रक्षे मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलं. राहुल ठाकूर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक हितेश तांडेलसाठी आलं गेलं. क्या बात आहे. काय जबरदस्त फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये करून दाखवली होती. मॅचच्या दिशेने बोलतो जिकडे 5 चेंडूचा खेळ झालाय. 14 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू अडवला का, तर या चेंडू अडवलाय पुन्हा एकदा. तोपर्यंत 1 धाव. 2 षटकाचा खेळ संपतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावपलकावरती. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा SPL. येस डीजे. थँक्यू. मनीषने जर का मॅच जिंकवली तर जयाकडून 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. और 500 हितेन का भी. येस 12 चेंडू 18 धावांची गरज आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावपल. बघूया जमेची बाजू काय ठरले. दोन्ही सलामीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. मनीच्या बॅट मधून चौकार आलाय आणि आतापर्यंत मनीचा चांगली साथ सुद्धा निभावले. पॉवर प्ले षटक हाणामारीचे षटकाला सुरुवात होते. पंखा फिरला गेलाय आणि हितेश तांडेल नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहिला चेंडू नो चेंडू. थँक्यू. तिथे थांबवतोय. तर पहिल्या चेंडूवर सिंगल आली गेली. इथे तांडेल नवीन गोलंदाजी मार्कवर आहे आणि पॉवर प्लेचं षटक सुद्धा ऑन नाही. इकडून काय घडेल येणारे कालवेल ठरवेल. इथे तांडेल पुन्हा एकदा सज्ज होतोय. मनीष इंदोलेकर स्ट्राईक हँडला. समोरच्या दिशेने चेंडूला ड्राईव्ह केलं. चेंडू अडवला का, तर या चेंडू अडवलाय. येतोय डॉट बॉल. मनीषने जर का आता 2 चेंडूमध्ये 2 चौकार लगावले तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे हितेनकडनं. मॅच ऑन आहे. जिकडे हितेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. पॉवर प्लेचं षटक ऑन आहे. शॉर्ट चेंडू ड्राईव्ह केलाय. याहुलेला फेकी. काय जबरदस्त फेकी होती आणि थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. थँक्यू डीजे. ब्रेक थ्रू आलाय. अजून एक गडी 72 रनआउटच्या रूपाने पहिला हादरा मनीषच्या रूपाने गॉन.
थँक्यू डीजे थँक्यू. 16 धावा धावपलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. जर काही साहेबा संघ विजय झाला तर लंबोदर कलेक्शनचे ऑनर विशू गायकवाड यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. जर का लगातार 3 चेंडू ते 3 चौकार गुड्डूने मारले तर 500 रुपये हितेन कडून. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालं मिस्टर गुड्डू. बघूया चांगली गोलंदाजी आतापर्यंत पावरच्या षटकामध्ये हाताला. 3 चेंडूचा खेळ झालाय. शॉर्ट चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. विकेटचं बदन गडीबाज. अजून एक हादरा टीम संघाला गॉल. ऋषी दादा आणि प्रदोष गोलंदाजाचे उडविती होश साऱ्या मैदानी. थँक्यू डीजे थँक्यू. ब्रेक थ्रू आलाय. काय जबरदस्त षटक आतापर्यंत हातालंय. थोडासा दबाव वाढला गेला याला साहेबा बी संघावर. काय इकडून कमबॅक होईल साहेबा बीचं. फक्त या षटकामध्ये जतीनच्या एका चौकाला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. ओहो व्हॉट अ कॅच. काय जबरदस्त झेल घेतलाय. अजून एक गडी बाद होतोय. थँक्यू डीजे थँक्यू. पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत 3 गडी बाद झाल्यात. एकच धाव फक्त धावफलकावर आली गेले या हितेच्या षटकामध्ये. काय जबरदस्त षटक आता हातालंय. फरहान नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. 16 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन शॉर्ट चेंडू. यावेळी चेंडू गेला इनटू द गॅप. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू सीमार्ग पार. चौकार. कहाणीमध्ये आलाय ट्विस्ट. जाऊया डीजेकडे आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू डीजे थँक्यू. मॅच इक्वेशन काय आहे. त्या चौकारने काय मोमेंटमला शिफ्ट आणलाय. काय घडेल काय बिघडेल येणारी कालवेल ठरेल. चला नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा करायचा आहे. त्यामुळे दोन्ही कर्णधार टॉस साठी या. टीम प्लेयर्स एसराज वॉरियर्स. एसराज वॉरियर्स आणि टीम प्लेयर्स दोन्ही कॅप्टन. टॉस साठी या. गुड्डू. गुड्डूने चेंडूला बाहेर फेकून दिलाय. गॉन. ऋषी दादा देसाईचा साऱ्या जिल्ह्यात हाय गबगबा. ऋषी दादा देसाईचा साऱ्या जिल्ह्यात हाय गबगबा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची हाय. थँक्यू डीजे थँक्यू. विक्रांत तांडेल पुन्हा एकदा सजीव होते. शॉर्ट चेंडू बॅकफुटवर जाऊन चेंडूला ड्राईव्ह केले. सागर मेहर चेंडूला अडवतात. फेकी केले तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पूर्ण होते. मॅच इक्वेशन काय बनले बघा. 4 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. 4 मध्ये 3 मारायचे आहेत. ते काम करावं लागेल. मॅच जर का इथे साहेबांनी जिंकल्यास 500 रुपये हितेन कडून. आणि आता डॉट बॉल आलाय. चला दोन्ही कर्णधार आपण टॉस साठी या. एसराज वॉरियर्स आणि टीम प्लेयर्स. कदमने जर का 3 चेंडू मध्ये 3 चौकार लागला तर आशूकडून 500 रुपयाचा पारितोषिक. निर्धाव चेंडू आला. थँक्यू कौस्तुभ. थांबवतोय. टॉस हेड्स इज द कॉल. हेड्स इट इज. थँक्यू प्रदोष. आपण स्थानापन्न व्हायचंय. समीर भाई टॉस जिंकला काय नाही असेल. फील्डिंग कशा प्रकारची तयारी आहे या स्पर्धेसाठी. हाँ सब तैयारी तो किया है. लेट्स सी अभी कैसा जाता है. ये टूर्नामेंट के बारे में क्या कहना चाहोगे. मैं खुद अभी 3 साल के बाद ये टूर्नामेंट खेल रहा हूँ. सो बहुत एक्साइटेड हूँ और ऑर्गेनाइजिंग तो बहुत अच्छा हुआ है. सो ऑल द बेस्ट प्लेयर्स. थैंक यू. ढेर सारा शुभकामना आपको इस मॅच के लिए. आणि जवळजवळ इथे मॅच संपली आहे. दादा टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता. पहिला मी बॅटिंग घेतलीच नाही. टीम प्लेयर्स डिपेंडिंग चॅम्पियन आहे. कशा प्रकारची तयारी आहे या स्पर्धेसाठी. पुढे एकदा टायटल कायम ठेवायचं की अजून काहीच नवीन चित्र दाखवायचंय. गेल्या शेड्यूल आम्हीच मारली. तोच आनंद ह्यावेळी परत मिळवायचा आहे. प्रयत्न करायचा आहे. नशीब त्याची साथ देईल जो चांगला खेळ उत्तम खेळ आणि ज्याच्या नशीब ट्रॉफी त्यालाच मिळेल आणि तो इथे उत्तम परफॉर्म करू शकेल. एकंदरीत साहेबा स्पर्धेबद्दल काय सांगाल. कसं वाटतं इथं आल्यानंतर. अशी टुर्नामेंट साहेबाच्या खेळणं
हे प्रत्येक एक स्वप्न म्हणायला लागेल वीरावसईच्या प्रत्येक प्लेयरचं जे अंडर बॉक्स खेळतात. इवन ओव्हरऑल बघता टुर्नामेंट त्यांनाही असं वाटतं की आम्ही इकडे खेळावं. कारण आमचं नशीब आहे की असा फॉर्मॅट आणि अशी टुर्नामेंट ही लेवल आम्हाला वीरावसईमध्ये खेळायला मिळणं हे खरं आमचं भाग्य आहे.